तालुक्यातील रोही पिंपळगाव येथील 6 वर्षीय मुलीसोबत अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी पारडी वैजापूर येथील नागरिकांनी संपूर्ण गावात कॅन्डल मार्च काढून घटनेचा निषेध करून श्रद्धांजली अर्पण करून तहसील कार्यालय या ठिकाणी अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीचे निवेदन दिले आहे। यावेळी पारडी वैजापूर बोरगाव सीता येथील नागरिकांनी संपूर्ण गावात कॅन्डल मार्च काढून आरोपीला फाशी द्या, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे अशा प्रकारची घोषणा देत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या। या कॅन्डल मार्च मध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता, तर महिलांमध्ये घटनेचा आक्रोश दिसून येत होता। तर या घटनेचा लवकरात लवकर शोध करून प्रशासनाने आरोपीस तात्काळ अटक करून फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली आहे। यामध्ये 2 दिवसापूर्वी रोही पिंपळगाव येथे शिंदे परिवारातील एका नाबालिक जिने आयुष्याची सुरुवात देखील केली नव्हती, आई वडिला व्यतिरिक्त दुसऱ्याला न ओळखणारी या वयातील मुलीवर जे सांगू शकत नाही अशा शब्दामध्ये अत्याचार करून उमरी ते मुदखेड रोडवर गळा दाबून तिचा खून करण्यात आलेला आहे। त्याच्या निषेधार्थ पारडी वैजापूर व सीता बोरगाव येथील सर्व नागरिकांनी या निषेधार्थ कॅन्डल मार्च गावातून काढलेला आहे। यामध्ये सर्व मोठ्या प्रमाणात महिला मंडळींनी सहभाग नोंदवला आणि याची प्रामुख्याने ही एकच मागणी आहे की जी घटना झालेली आहे त्या घटनेतील गुन्हेगाराला ताबडतोब पकडून फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला चालवावा, महिन्याच्या आत त्या गुन्हेगाराला फाशी देण्यात यावी, या मागणीसाठी सर्व तिन्ही गावातल्या नागरिकांनी कॅन्डल मार्च काढलेला आहे। जर प्रशासनाला 3 महिन्याच्या आत गुन्हेगाराला पकडून फाशी देणे होत नसेल तर प्रशासनाने आम्हाला मोकळं करावं, या मागणीसाठी सर्व तरुण वर्ग एकत्र आलेला आहे। त्या लवकरात लवकर या कॅन्डल मार्चचा विचार करून प्रशासनाने ताबडतोब आरोपीला पकडून फास्ट ट्रॅक कोर्टात फाशी द्यावी, हीच आम्ही आता विनंती करत आहोत। महिन्यानंतर मात्र आम्ही वेगळा मार्ग स्वीकारू, हीच प्रशासनाला आम्ही सांगत आहोत। प्रतिनिधी अमोल टेकले, NTV न्यूज मराठी, मुदखेड, नांदेड।